काँग्रेस चोर म्हणून भारतीय जनता पार्टीला सत्तेत आणलं आणि त्यांनी तेच काम केले। ईडी इन्कम टॅक्सच्या आधारे भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत काळा पैसा आला आहे। उद्या जर दोन्ही सेना एक झाल्या तर एक सेना मोदींच्या डाव्या बाजूला तर दुसरी सेना उजव्या बाजूला असणार आहे। आज जरी उद्धव ठाकरे यांना मतदान केले तर मोदींनाच होणार आहे। वर्षभरापासून गद्दारी केली तेच ऐकत आहोत, काहीतरी दुसरं तरी सांगा, नवीन असा टोला यावेळी डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। प्रचार बंद होईल। उद्या 19 तारीख आहे, 20 तारखेला आपल्याला मतदान त्या ठिकाणी करायचं आहे। मतदानाचा टक्का कमी झालाय असा प्रचार सुरुवात झालाय। मागच्या निवडणुकीपेक्षा 10 ते 12% मतदान कमी होतंय, हे बरोबर आहे। पण हे मतदान कोणाचं कमी होतंय? 2014 आणि 2019 ला ज्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं, ज्यांनी त्यावेळेस शिवसेनेला मतदान दिलं, त्यांचं मतदान कमी होतंय हे आपण लक्षात घ्या। आणि त्यांचं मतदान कमी होतंय याचं कारण, की हा नवीन मतदाराला काँग्रेसमध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये काहीच फरक त्या ठिकाणी सापडत नाही। 2014 ला 2G स्कॅम या नावाने भ्रष्टाचार झाला म्हणून भारतीय जनता पक्ष ओरडत होती। 2 लाख कोटीची चोरी झाली म्हणून सांगत होता आणि चोर काँग्रेस तो को म्हणून भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला आणलं।